साहेब आपण संभाजीनगर मधून चालू करतोय, हा संभाजीनगर आहे इथं, आणि हा आपला भगवा हा अख्खा फडकणार. पुणे महापालिकेत सुद्धा साहेब आपल्याला परवानगी शिवाय ते काही महापौर पण करू शकतात, हे तुम्हाला शब्द देतो मी. आता का नाही असा भाव मिळेल तुम्हाला? आता गोळ्याला औषधाला कोणाला पैसे मागायला लागतील? नातवाला खाऊ द्यायला कोणाला पैसे मागायला लागतील? उलट तुम्ही म्हणाल सुनबाई धर, तू जाऊन मिठाई घेऊन ये 500 रुपयाची, म्हणता का नाही? मग अशा भावाचे हात बळकट करायचे का नाही? परत पाणी आलं का नाही आईच्या? या भावाचे हात बळकट करण्यासाठी, या दुसऱ्या भावाचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला काय करायचंय? 15 तारखेला काय करायचंय? कुठलं बटन दाबायचंय? दुसरीकडे काही बघायचं नाही आपल्याला. काही कळत नाही. दिसलं बटन धनुष्यबाण, दिसलं बटन धनुष्यबाण, दिसलं की फक्त धनुष्यबाणाचं बटन दाबायचंय आणि आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याचं हात बळकट करायचे. जोरात आवाज द्या. साहेब तुम्हाला आता साहेब आल्यावर अजून सांगणार आहेत काही गोष्टी, साहेब बोलणार आहेत. हे सगळं चित्र बघितल्यानंतर आबा पुण्यामधलं परिवर्तन अटळ आहे. आपल्या प्रचाराची सुरुवात ही कात्रज मधनं झालेली आहे. त्याच्यामुळे शिवसेना विरोधकांना कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही. पण इथं आल्यानंतर मनापासून मी आबांचं कौतुक करतो. न बोलता, न गाजावाजा करता पुण्यातल्या महिलांची शिवसेनेची ताकद काय ही आज आबांनी या ठिकाणी दाखवून दिली. त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. आबा एकतर प्रचाराची आज सुरुवात करत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं ज्या व्यक्तीनं खऱ्या अर्थानं पुणे शहराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली त्या कलमाडी साहेबांना आदरांजली वाहून आज मी इथं आलो. त्यांच्या कुटुंबांना देखील आबांचं राजकीय वजन काय, आबा काय करू शकतात हे तिथं मला सांगितलं. आणि आबा तुमच्या माध्यमातून कलमाडी साहेबांचं विकासाचं स्वप्न एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि ते आपण करून दाखवू हा शब्द माननीय एकनाथ शिंदे साहेब आल्याला आपल्यावर देतील. एकनाथ शिंदे साहेब आगे बोलो. आपल्या सर्वांच्या लाडक्या भाऊला दिशेने आलेला जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, अरे पण लाडक्या बहिणींची संख्या जबरदस्त. ज्या उमेदवारांच्या मागे महिला त्यांचा मतपेटीत नंबर पहिला. हे समीकरण आता दृढ झालंय विधानसभेपासून. नगर परिषदेमध्ये तुम्ही चमत्कार दाखवला, आता महापालिकेत चमत्कार दाखवणार ना? परिवर्तन घडवणार ना? बदल घडवणार ना? तुमचं राज्य आणणार ना? विकासाचं राज्य पाहिजे तर मग काय करणार? आपली निशाणी काय? बाळासाहेबांची निशाणी काय? महाराष्ट्राचा स्वाभिमान काय? आपली आन बान शान धनुष्यबाण. आणि म्हणून या ठिकाणी या पॅनल मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आबासाहेब बागोल हे आधुनिक श्रावण बाळ आहे, आई वडिलांची सेवा करणारे.
मग यांना तुम्ही मतदान करणार ना? दुसरं आहे बाळासाहेब मच्छिंद्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नैना नितीन लगस, 2 बहिणी आणि 2 भाऊ. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय, हे 4ही उमेदवारांची निशाणी काय, आणि मग 15 तारखेला काय करणार? मी आपल्याला फक्त एवढीच विनंती करतो, संभाजीनगर आहे काय, मग संभाजीनगरवर भगवा फडकलंच पाहिजे. आणि तुम्ही तो फडकवणार या तुमच्या उपस्थितीवरून माझ्या लक्षात आलेलं आहे. मी कात्रज पासून सुरू झालो, भगवं वादळ या पुण्यामध्ये आपण घोंगावताना पाहतोय. भगवं वादळ, भगवं वातावरण या ठिकाणी पाहिले, आणि म्हणून लोकांमध्ये उत्सुकता आहे. या पुणेकरांनी बऱ्याच लोकांना पाहिलंय, त्यांचा कारभारही पाहिलाय, पण आता शिवसेनेचा कारभार बघून काम करा. शिवसेनेचा कारभार बघा. शिवसेनेने दिलेला शब्द पाळणारी शिवसेना आहे. आमचा अजेंडा विकासाचा आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे. पिण्याचं मुबलक पाणी पाहिजे ना, चांगले कॉन्क्रीटचे रस्ते पाहिजे ना, चांगले मैदान पाहिजे पोरांना खेळायला, गार्डन पाहिजे, कॉलेज चांगलं पाहिजे, आरोग्य सुविधा पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे, आणि काय पाहिजे? इंजिनिअरिंग कॉलेज, झोपडपट्टीचा पुनर्विकास पाहिजे, सगळ्यांना हक्काची घरं पाहिजे, ट्रॅफिकचा प्रश्न सोडवायचा आहे, पुणे वाहतूक कोंडी मुक्त करायचं आहे. मग काय करणार? याला एकच रामबाण, धनुष्यबाण, आणि म्हणून धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. पण मी आपल्याला विनंती करायला आलोय, इतके वर्ष तुम्ही इतक्या लोकांची सत्ता बघितली, आता शिवसेनेला सत्ता देऊन बघा. या पुण्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार. एकनाथ शिंदे बोलतो ते करतो ना. लाडक्या बहिणी योजनेत किती लोकांनी खोडा घातला, किती लोक कोर्टात गेले, पण काय झालं का? त्यांना तुम्ही असा जोडा दाखवला की घरी बसले. आणि म्हणून मी सांगतो, कोणी माईकाला आलं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. परत एकदा सांगतो. आणि म्हणून जे आम्ही बोलतो ते करतो. इथं उद्योग मंत्री पण आहे, उद्योग मंत्री पण आले. तुम्हाला आबासाहेब ते मगाशी कोणीतरी सांगितलं, इथं छोटे 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 मोठे उद्योग आमच्या लाडक्या बहीण भावांसाठी पाहिजे. उद्योग भवन बांधलं जाईल, कम्युनिटी स्पेस वर बांधू, आणि म्हणून नगर विकास विभागाच्या माध्यमातून ही कामं केली जातात. नगर विकास मंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे आहे. गृहनिर्माण मंत्री कोण आहे? एकनाथ शिंदे आहे. शाहू झोपडपट्टीला स्थगिती दिली ना, आता तुमचा प्रश्न सुटलाय ना. त्यांनी स्वतःचा विकास स्वतःच करायचा आहे, आणि म्हणून हे जनतेचं राज्य आहे, हे सर्वसामान्यांचं राज्य आहे. इथं कोणी मालक नोकर नाही, ही जनता मालक आहे आणि आम्ही सेवक आहोत. काही लोक मालक बनायचा प्रयत्न करतात, जनता त्यांना असं वर्पण घेते आणि अशी आपटते की पुन्हा ते उठतच नाहीत वरती. त्यामुळे मी आपल्याला विनंती करतोय, या सर्व चारी उमेदवारांना आपण मतदान करा. आपले ओळखी पाळखीचे मित्र, सगळे सोयरे, नातेवाईक, पै पाहुणे, पुणे महापालिका जिथं जिथं असतील त्यांना सगळ्यांना विनंती करा की धनुष्यबाणा समोरच बटन दाबा आणि आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा. आणि म्हणून जे आपल्या विरोधात आहेत, आपण एकटे लढतोय, पण शिवसेना सगळ्यांना पुरून उरणारी आहे ना.
आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. आबा बागुल साहेबांनी या भागात अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे, विकासाचं काम केलेलं आहे. त्याची पोचपावती या निवडणुकीत तुम्ही देणार ना. आणि 15 तारखेला मतदान धनुष्यबाणावर आणि 16 तारखेला विजयाचे फटाके फोडायला सगळे एकत्र या. जय हिंद,